नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांची रीघ लागलेली असते। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीकडे पायी मार्गक्रमण करत असतात। या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने फिनोलेक्स पाईप कंपनीकडून पावसाळी रेनकोट, छत्री, आधारासाठी काठी, सामानासाठी पिशवी आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जाते। वारकऱ्यांची मोठी संख्या घेऊन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांना फिनोलेक्स कंपनीकडून करमाळ्यातही शिवशक्ती इरिगेटर्स यांच्या वतीने या वस्तूंचे वाटप गेल्या 20 वर्षापासून केले जाते। शहरातील पोस्ट ऑफिस जवळ पंचायत समितीचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोट, आधाराची काठी, सामानासाठी पिशवी आणि हरिपाठाचे छोटीखानी पुस्तक वाटप करण्यात आले। फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड शिवशक्ती इरिगेटर्स करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडी सोहळा पंढरपूर 2025 याकरिता फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून 20,000 पिशव्या, 1,500 काट्या आणि 5,000 हरिपाठ आणि 20,000 राजगिराचे लाडू अशा पद्धतीचं वाटप हे करमाळ्यामध्ये करण्याचं नियोजन झालं। वारकऱ्यांची सोय व्हावी, त्यांना दिंडीमध्ये अल्पोपहार मिळावा, जाताना पिशवी पावसात भिजून त्यांचं सामान भिजून आहे म्हणून पिशवीचं वाटप करण्याचं कंपनीने एक जे चांगलं नियोजन केलं आहे, एक खूप चांगला उपक्रम कंपनी राबवत आहे। या उपक्रमासाठी कंपनीचे तसेच या कार्यक्रमाला करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील हे उपस्थित राहून त्यांनी या वारकऱ्यांची सेवा करण्याचं त्यांना बहुमोल मान मिळाला। त्याबद्दल कंपनीच्या वतीनं मी अतुल भाऊंचे आभार मानतो आणि असाच उपक्रम पुढे आपण भविष्यात वाढवत जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हा उपक्रम फक्त आपल्या करमाळ्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कंपनी त्र्यंबकेश्वर, माऊलीची पालखी, मुक्ताईची पालखी, संत गजानन महाराजाची पालखी अशा सगळ्याच पालख्यासाठी हा उपक्रम राबवला जातो आणि प्रत्येक ठिकाणी राजगिराचे लाडू, चिक्की, वेगवेगळ्या प्रकारचं वाटप, पोलीस बांधव आहेत किंवा जे कर्मचारी आपल्याला पंढरपूरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी पण कंपनीने रेनकोटची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। असे प्रत्येक ह्याच्यात कंपनीचं योगदान आहे आणि एवढंच योगदान नाही तर पाणी अडवा, पाणी जिरवा ह्याच्या अंतर्गत कंपनी खूप चांगलं काम करते। आत्ताच आपल्या माढा तालुक्यातील एक बेंदवाडा आहे, त्यासाठी 33 किलोमीटरच्या वाड्यासाठी कंपनीने 1 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य पण केलेलं आहे। म्हणजे असा अनेक सामाजिक उपक्रमात कंपनीचा अग्रक्रम आहे। सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, पुण्याचं हॉस्पिटल अशा हॉस्पिटलच्या कार्यात पण कंपनी मदत करते आहे। आपला जो यशवंत परिवार आहे इथं यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासाठी पण कंपनीने 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। भविष्यात असाच आपल्या इथं गुरसुळी, सरपडो, शेलगाव या ठिकाणी कंपनीने बंधारे बांधण्याचं पण काम केलं आहे। असा अनेक सामाजिक उपक्रमात कंपनीकडनं हा उपक्रम राबवला जात आहे। असाच भविष्यात उपक्रम राबवण्यासाठी करमाळा येथील कुटीर रुग्णालयासाठी काही साहित्य आपल्याला देता येतं आहे का असा आमचा मानस आहे। हा सगळाच असा कंपनीच्याकडे आपण पाठपुरावा सगळेजण मिळून करू। या निमित्तानं अतुल भाऊ पाटील, आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर गोपाळ साहेब तसेच जगदाळे साहेब हे उपस्थित राहिले, त्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी साधारणतः शिवाजीदादा सरडे आणि सरडे बापू यांच्या संपर्कात जवळजवळ एक 10-12 वर्ष झालं, 10 वर्ष झालं। माझी कुस्ती संपल्यानंतर मी यांच्या संपर्कात आलो माझ्या शेतीच्या पाईपलाईनच्या माध्यमातून। पण सरडे कुटुंबियांनी जो हा मी म्हणतो फिनोलेक्स कंपनीचा या करमाळा तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर यांनी महाराष्ट्रभर ह्या फिनोलेक्स कंपनीमार्फत यांनी जाळं विणलेलं आहे आणि ह्यांच्यातर्फे विविध उपक्रम राबवले जातात। ही आज आपण जी पालखी चाललेली आहे आज आपल्या तालुक्यातून सगळ्यात मोठी निवृत्तीनाथाची पालखी अथवा छोट्या मोठ्या पालखी चाललेल्या आहेत, यांच्यासाठी बुजुर्ग माणसासाठी काठी, टोपी, कागदी पिशवी ह्या फिनोलेक्स कंपनीमार्फत जी सरडे परिवाराने आतापर्यंत यांना वाटप केलेलं आहे, ही एकमेव कार्य यांचं नसून यांचं प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ड्रीपमार्फत कसं पीक
भरपूर भरघोस घेता येतं अथवा केळीची लागवड केल्यानंतर कुठल्या प्रमाणात आपल्या ड्रिपमार्फत पाण्याचा वापर केला जातो, पाईपलाईनीचं मार्गदर्शन असेल, एवढा जोपर्यंत मी आज सांगतो की आदरणीय सरडे कुटुंबियामार्फत माझी जी पाईपलाईन वारंवार लिकेज होत होती, त्यांच्या मार्फत फिनोलेक्स कंपनीचं जे मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळं मला वाटत नाही की आज माझी पाईपलाईन लिकेज होती. माझ्या माझी शेती व्यवस्थित त्यांच्या फिनोलेक्स कंपनीमार्फत चालू आहे. सरडे कुटुंबियांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण यांचं केवळ फिनोलेक्स कंपनीमार्फत एका क्षेत्रात त्यांचं सेवा देण्याचं काम नाही, तर भरपूर क्षेत्रात आहे. असेल वडा खोलीकरण रुंदीकरण असेल, एखाद्या गोरगरीब कुटुंबियांना दवाखान्यासाठी मदत असेल, यवनाज वारकऱ्यांसाठी जो हा आटा ठेवलेला आहे. सकाळपासूनच जवळजवळ दादांचा मला वारंवार फोन येत होता की भाऊ तुम्हाला इथं येऊन आमच्यासाठी एक हे वाटप आपल्याला करून एक अजून नवीन उपक्रम काय राबवता येतो ह्याचं एक आपण चर्चा करूया. म्हणजे सारखं नवीन नवीन एक सेवा देण्याचं काम हे सरडे कुटुंब फिनोलेक्स कंपनीमार्फत येतं आहे. खरोखरच फिनोलेक्स कंपनीचं आणि सरडे कुटुंबियांचं जितकं आभार आणि धन्यवाद मानावं तितकं कमीच आहे. धन्यवाद. मी गोपाल आजोने फिनोलेक्स कंपनीमध्ये गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. तर सोलापूर जिल्ह्याचे मी पूर्ण काम पाहतो आहे. तर सोलापूर जिल्ह्यातले करमाळा तालुका हे एक असं तालुका आहे की जिथून फिनोलेक्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. तर आमचे जे प्रतिनिधी आहेत, डीलर आहेत इथले करमाळ्यातले, ते सरडे शिवशक्ती इरिगेटर यांना प्रत्येक शेतकरी, प्रत्येक वारकरी हे आवर्जून ओळखतो की बाबा की या दुकानात जर आपण आलो तर आपली योग्य ते मार्गदर्शन मिळतो. तर या वारी कालावधीमध्ये जी फिनोलेक्स कंपनी आहे, फिनोलेक्समार्फत जी सुरुवातीपासून देहू आळंदीपासून वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी कंपनी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जसे पावसाळ्यापासून संरक्षण व्हावं यासाठी रेनकोटचं वाटप करते. त्यानंतर जे वारकऱ्यांना चालण्यास अडचणी येतात त्यांना काठी देऊन थोडीशी मदत केली जाते. आणि वर्षानुवर्ष आपण बॅग वारकऱ्यांसाठी एक विशिष्ट प्रकारची बॅग बनवतो. ज्या बॅगेमध्ये ते सर्व त्यांचे कापड सगळे जे वस्तू असतात ते योग्य रीतीने हाताळण्यासाठी मदत होती. तर हा उपक्रम हा वर्षानुवर्ष फिनोलेक्स कंपनी ही करत आलेली आहे आणि इथून पुढे करत राहणार आहे. तर प्रत्येक वारकरी हा आवर्जून आमची प्रत्येक वर्षी आवर्जून त्यांची मागणी करत असतो.